आता मला वाटतं 4-5 महिने झालेत मी काहीसुद्धा सेवा करत नाही. फक्त मनात स्वामींचं नामस्मरण चालू असतं, पण मला कुठलीही सेवा करता येत नाही. काही कारणांमुळे मी ती सेवा करत नाही. मी खूप सेवा करायची स्वामींची, खूप नाही म्हणणार, पण मला जेवढी जमेल तेवढी मी करायची. असं नाही म्हणावा की खूप करायचं असं देवाच्या बाबतीत तरी, पण सांगायचं आता म्हटल्यावर ते बोलावं लागतं. तर मी सारामृत वाचायचे स्वामींचं, स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामधील मी रोजचे 3 अध्याय वाचायचे, रोज वाचायचे. तर माझं थोडंसं काम आवरायचे आणि मी ते वाचन करायचे रोजचे 3 अध्याय. त्याचबरोबर तारक मंत्र, त्याचबरोबर जपमाळ, माझ्याकडे जपमाळसुद्धा आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करायची, रोज सकाळी करायची. म्हणजे 10:30-11च्या ह्या दरम्यान मला वेळ मिळेल तेव्हा मी त्या सेवा करायची. तर त्या सेवेला मला फक्त 20 मिनटं लागत होते. तर मी तो दिवसातून तेवढा वेळ मी काढायची स्वामींसाठी आणि ती सेवा मी करायची. पण काही कारणांमुळे आता ती गोष्ट मी नाही सांगू शकत, पण त्या कारणांमुळे मी स्वामींची काहीसुद्धा सेवा करत नाही. पण हृदय नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आज आपण जाणून घेणार आहोत स्वामी समर्थांच्या एका प्रेरणादायी संदेशाबद्दल. अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ हे दत्त अवतार मानले जातात. त्यांच्या जीवनात अनेक चमत्कारिक घटना घडल्या, परंतु त्यांनी नेहमी भक्तांना श्रद्धा, संयम आणि सत्कर्म यांचा मार्ग दाखवला. स्वामी समर्थ म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आजही लाखो मनांच्या भक्तांच्या जीवनाला आधार देतो. जीवनात कितीही अडचणी आल्या, संकटे आली, दुःखे आली, तरी धैर्य सोडू नका आणि ईश्वरावर विश्वास ठेवावा, हे स्वामींनी सांगितले आहे. अनेक भक्तांच्या अनुभवातून असे दिसून येते की स्वामींच्या नामस्मरणामुळे त्यांना मानसिक शांती, आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र स्वामींचा खरा संदेश फक्त चमत्कारांमध्ये नव्हता, तर चांगले विचार, प्रामाणिकपणा आणि इतरांना मदत करण्यामध्ये होता. तर मैत्रिणींनो, जीवनामध्ये प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी संकटे हे येत असतात. काही वेळा तर सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटते. अशा वेळी मनाला आधार देणारं एकच नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांनी नेहमी आपल्या भक्तांना श्रद्धा, सबुरी आणि धैर्याचा संदेश दिला. स्वामी म्हणतात, संकट कितीही मोठं असू द्या, तरी मनातील विश्वास कधीही सोडू नका. जेव्हा मन अस्वस्थ होते, चिंता वाढते, तेव्हा श्री स्वामी समर्थ हा जप मनाला स्थिर करण्यास मदत करतो. स्वामींची शिकवण फक्त भक्तीपुरती मर्यादित नव्हती. त्यांनी प्रामाणिकपणे काम करणे, इतरांना मदत करणे, वाईट विचारापासून दूर राहणे आणि सदाचाराने जीवन जगणे यावर भर दिला. आजच्या धावपळीच्या ह्या जगामध्ये आपण अनेकदा ताणतणावांमध्ये राहत असतो, जगत असतो, पण स्वामींचा संदेश आपल्याला आठवण करून देतो, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक संकटानंतर चांगला काळ येतो. त्यामुळे खचून जायचं नाही. त्यामुळे मैत्रिणींनो, खचून जायचं नाही, प्रयत्न करत राहायचे, संकटांना सामोरे जायचे, चांगले कर्म करायचे. जे आपण कर्म करणार आहे तेच आपल्याला परत मिळणार आहे. जर वाईट कर्म केलं तर आपल्याला वाईट दिवस येणार आहे, जर चांगलं कर्म केलं तर चांगले दिवस येणार आहे. जेवढं करता येईल तेवढं चांगलं कर्म करायचं आहे आणि त्याचबरोबर ईश्वरावरती विश्वास ठेवायचा आहे. स्वामींना तुमच्याकडून काय अपेक्षित असतं किंवा स्वामींच्या काय अपेक्षा असतात, तर ते सांगते तुम्हाला थोडक्यातच. तर स्वामींना फक्त तुमची भक्ती, किती तुम्ही भक्ती करताय प्रामाणिकपणे, ही महत्त्वाची असते. तुम्ही स्वामींना काय देता, म्हणजे सोनं, चांदी किंवा पैसे, जे काही तुम्ही दान करत असता, त्याच्यात स्वामींना अजिबात इंटरेस्ट नसतो. स्वामींना फक्त तुमची भक्ती प्रिय आहे. त्यामुळे जेवढी करता येईल तेवढी भक्ती करा. आता मार्केटमध्ये खूप चरित्र, स्वामींचे सारामृत आहेत, स्वामींच्या चरित्राविषयी खूप सारे ग्रंथ आहेत.
ते तुम्ही पठण करू शकता. खूप सारे आहेत, जपमाळ आहे. सगळ्यात श्रेष्ठ सेवा म्हणजे तारक मंत्राची आहे. तुम्ही तारक मंत्र रोज म्हणू शकता. तुमच्या इच्छेनुसार किती पण वेळा तुम्ही तो तारक मंत्र म्हणू शकता, पण रोज म्हणायचा आहे. देवासमोर दिवा लावूनच म्हणायचा आहे. वेळ नसेल तर नामस्मरण करायचं आहे. आणि नामस्मरण करण्यासाठी कुठलीही वेळ किंवा सकाळीच करू का संध्याकाळी करू का असं काही नाही. तुम्ही ते दिवसभरातून कधी पण नामस्मरण करू शकता. ऑफिसला जाताना, येताना, दिवसभर घरात जर महिला काम करत असेल तर घरात तुम्ही नामस्मरण करू शकता. मनातल्या मनात करायचं आहे. मनाला खूप भारी वाटतं. किती टेन्शन असू दे, स्वामींची गाणी लावायची आहे. ती गाणी ऐकल्यावर सुद्धा मनातला भार कमी होतो, मन हलकं होतं, प्रसन्न होतं. एकदा करून बघा. कारण प्रत्येकजण ह्या संकटातून जात असतो. प्रत्येकाला संकटही असतात. सेवा करायची म्हटलं तर खूप साऱ्या सेवा आहेत आणि आपण त्या करू शकतो. तुमच्या इच्छेनुसार, तुमच्या वेळेनुसार त्या तुम्ही सेवा करू शकता. तर मी खूप सेवा करत होते. तर मी सारामृत वाचायची स्वामींचं. स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथामधील मी रोजचे 3 अध्याय वाचायचे, रोज वाचायचे. तर माझं थोडंसं काम आवरायची आणि मी ते वाचन करायचे. रोजचे 3 अध्याय, त्याचबरोबर तारक मंत्र, त्याचबरोबर जपमाळ. माझ्याकडे जपमाळसुद्धा आहे. तर मी ह्या सगळ्या गोष्टी करायची, रोज सकाळी करायची. म्हणजे 10:30-11च्या ह्या दरम्यान मला वेळ मिळेल तेव्हा मी त्या सेवा करायची. तर त्या सेवेला मला फक्त 20 मिनटं लागत होते. तर मी तो दिवसातून तेवढा वेळ मी काढायची स्वामींसाठी आणि ती सेवा मी करायची. पण काही कारणांमुळे आता ती गोष्ट मी नाही सांगू शकत, पण त्या कारणांमुळे मी स्वामींची काहीसुद्धा सेवा करत नाही. पण हृदयामध्ये स्वामी आहेत, मनामध्ये स्वामी आहेत. माझ्या मुखात स्वामींचं नामस्मरण चालू असतं, पण ती जी सेवा करत होते मी प्रॉपर रोज, ती आता करत नाही. कधी चालू करेल हे पण नाही सांगता येत मला. पण माहीत नाही असं काय होते. आणि सगळं म्हणतात ना, करता करविता हे स्वामीच असतात. आपल्याकडनं करून घेतात ते स्वामीच करून घेत असतात. त्यामुळे माहीत नाही कधी आता सेवा परत मी चालू करेल, पण करीन हा माझा विश्वास आहे. खूप खरंच कामाचा पण लोड असायचा, तरीसुद्धा मी त्या सेवा करत होते. पण आता माहीत नाही काय होते, सेवाच करावं वाटत नाही. म्हणजे काय होते तेच कळत नाही, पण मी सेवाच करत नाही. तर असं नाही करायला पाहिजे. सेवा करायलाच पाहिजे. आणि खरंच मला स्वामींनी खूप मोठ्या संकटातून वाचवलेलं आहे. ह्या मध्यंतरी काळामध्ये खूप मोठं संकट आलं होतं. तर त्या संकटातून योग्य दिशाही मला स्वामींनीच दिलेली आहे. आणि खरंच स्वामींचे खूप आभार. मानावा इतके कमीच आहे. किती आभार मानू त्यांचे. आणि मी वेळोवेळी म्हणत असते की मला स्वामींनीच हा योग्य मार्ग दाखवला. स्वामींनीच मला योग्य दिशा दाखवली. त्या योग्य मार्गापर्यंत स्वामींनीच मला पोहोचवलं. स्वामी संकटातून तुम्हाला बाहेर नाही काढत, पण योग्य दिशा हे स्वामी देत असतात. हा अनुभव, हा चमत्कार मला ह्या काळामध्ये आलेला आहे, ह्या 4-5 महिन्यांमध्ये. त्यामुळे जबरदस्त विश्वास हा माझा परत एकदा स्वामींवरती बसलेला आहे. आणि जे काही संकट होतं त्या संकटांमुळे मी ती सेवा करू शकले नाही. तर समजून घ्या. आणि त्यामुळे मला काही सेवा करता आली नाही. पण मी वेळोवेळी स्वामींची माफीसुद्धा मागते की मला सेवा करता येत नाही. संकटच एवढं डेंजर होतं, पण त्यातून मला स्वामींनी वाचवलं. आणि खरंच स्वामींची खूप ताकद आहे. खूप काय म्हणून स्वामींबद्दल हे आता माझ्याकडे शब्द नाही, शब्द कमी पडतात. एवढं मला स्वामींनी खूप दिलं आहे. त्यामुळे म्हणजे का दिलं, कारण मी स्वामींची सेवा करत होते, खूप मनापासून करत होते. आणि स्वामींचा आपण एकदा पाय धरले ना, की आपण जरी स्वामींना सोडलं तरी स्वामी आपल्याला कधीच सोडत नाही. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. जरी आपण सेवा करत असतो आणि काही कारणामुळे आपण ती सेवा करायचं बंद केलं आणि आपल्या स्वामीकडे दुर्लक्ष झालं, तरी पण स्वामी आपल्याकडे दुर्लक्ष कधीच करत नाही. स्वामींनी एकदा आपला हात पकडला की तो पकडलाच, शेवटपर्यंत पकडतातच. स्वामी आपल्याला कधीच दूर करत नाही. हा एक विश्वास माझा ठाम स्वामींवरती बसलेला आहे. त्यामुळे मैत्रिणींनो, वेळात वेळ काढून स्वामींची सेवा करत जा. कितीही तुमचं संकट असू दे, स्वामी दूर नाही करत, पण योग्य दिशा
जी काही अडचण असेल त्यातून मार्ग हे स्वामी नक्की तुम्हाला देत असतात. तर जबरदस्त हा अनुभव आलेला आहे मला. त्यामुळे माझा तर खूप जास्त विश्वास स्वामींवरती आहे. त्यामुळे तुम्हाला जर वेळ असेल तर नक्की स्वामींची सेवा करत राहा. आणि माहिती आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.